की सदैव पवार आपणास विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचा आहे। सदैव पवार या आपल्या शुभ हस्ते आपण आपले प्रमुख अध्यक्ष अर्थातच आपण पाहिलं तर चंद्रकांत दादा मोरे अर्थातच या स्पर्धेचे प्रमुख जनक आणि सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे प्रमुख अध्यक्ष म्हणून आपण त्यांना पाहत आलोय। तर या स्पर्धेमधील एक आठवण भेट म्हणून एक सन्मान चिन्ह आणि त्याचप्रमाणे मायेची उबदार शाल आणि सौंदर्याचं आणि प्रेमाचं प्रतीक ते म्हणजे पुष्पगुच्छ देऊन मात्र त्यांना आपण सन्मानित करत आहोत। आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर नक्कीच अनेक पाहुणे मंडळी उपस्थित राहतील। तर अनेक पाहुणे मंडळींना बोलण्याची संधी आपण नक्कीच देणार आहोत। या स्पर्धेच्या वतीने घागरकोंड चषक 2024 सीझन नंबर 1चा हे दर्जेदार आणि पहिलं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं। तर मी नक्कीच याच विभागातील एक ज्येष्ठ सभासद ज्येष्ठ नागरिक म्हणून आपण ज्यांना सातत्याने पाहत आले ते म्हणजे कृष्णाजी फळसकर यांना देखील आपण सन्मानित करूया। तर मी निलेश पवार विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण कृष्णाजी फळसकर यांचा आपण सन्मान करायचा। खास करून ते देखील खूप दूरवरचा पल्ला अर्थातच गावावरून मात्र आज ही स्पर्धा पाहण्यासाठी आणि आपल्या गावकरी ग्रामस्थांना मात्र पाठिंबा देण्यासाठी त्यांची सातत्याने उपस्थिती पाहायला मिळते। ती उपस्थिती सलग 2 दिवस आपल्याला पाहायला मिळाली। या स्पर्धेच्या वतीने त्यांना आपण नक्कीच सन्मानित करणार आहोत। तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या पाहुणे मंडळींसाठी आणि संपूर्ण टीमसाठी देखील आपण नक्कीच टाळ्या करणार आहोत। आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर सन्माननीय राजारामजी भोसले साहेब यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत। तर रोहित पवार विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा। जर आपण पाहिलं तर राजारामजी भोसले साहेब अगदी ज्येष्ठ सभासद ज्येष्ठ कार्यकर्ते ज्येष्ठ नक्कीच व्यक्तिमत्व असलेले माणूस अर्थातच उपस्थित राहिला। अर्थातच वेळेत वेळ काढून मात्र आजच्या अंतिमच्या दिवसामध्ये त्यांची उपस्थिती पाहायला मिळते। ते राजारामजी भोसले साहेब त्यांचा शुभ सन्मान आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळतोय रोहित पवार यांच्या शुभ हस्ते। आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर राजेंद्रजी चव्हाण यांना देखील आपण सन्मानित करणार आहोत आमच्या मुख्य व्यासपीठावरती। तर मनीष भोसले विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण राजेंद्रजी चव्हाण यांना सन्मानित करायचं आहे। एक चांगले व्यक्तिमत्व राजेंद्रजी चव्हाण आपणास नक्कीच सन्मानित करतील त्यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत। तर मनीष भोसले विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा राजेंद्रजी चव्हाण। अर्थातच जर आपण पाहिलं तर अनेक पाहुणे मंडळी खूप दूरवरचा पल्ला गाठून या स्पर्धेला विनीतदादा खास करून भेट देण्यासाठी येत आले आणि आपल्या गावची क्रीडा स्पर्धा आहे क्रिकेटची स्पर्धा आहे दर्जेदार आयोजन आहे त्यामुळे मात्र नक्कीच त्यांचं सहकार्य लाभलंय। आणि त्याचप्रमाणे सन्माननीय अंकुशजी घोलप त्यांना देखील आपण सन्मानित करणार आहोत आमच्या मुख्य व्यासपीठावरती। अंकुश घोलप आपण देखील या एक दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस अंकुश घोलप। तर मनीष भोसले अभिषेक नक्कीच अभिषेक मोरे यांचा नक्कीच सन्मान केला जातोय। मनीष फळसकर यांच्या शुभ हस्ते मनीष भोसले यांच्या शुभ हस्ते मात्र आज सन्मान केला जातोय कौतुक करावं लागेल। अंकुश घोलप आणि बळीराम वारे यांना देखील आपण इन्व्हाइट करणार आहोत आमच्या मुख्य व्यासपीठावरती। तर आपण देखील या त्यांना देखील आपण इन्व्हाइट करूया। हे संपूर्ण ग्रामस्थ मंडळी संपूर्ण कार्यकारी अधिकारी आणि संपूर्ण गावकरी मंडळी मात्र आज या स्पर्धेला अगदी यशस्वीरित्या संपन्न कसं करता येईल याची मात्र नक्कीच शिस्त देत असताना आणि कळवत असताना चांगली माहितीनुसार चांगल्या संकल्पनेनुसार मात्र ही क्रीडा स्पर्धा आज या ठिकाणी अंतिमच्या आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत संपन्न देखील होत असताना आपल्याला पाहायला मिळते। तर अमोल सरांच्या शुभ हस्ते मात्र नक्कीच अंकुशजी घोलप यांचा शुभ सन्मान केला जातोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती। आणि बळीरामजी वारे साहेब ते देखील उपस्थित राहतीलच या स्पर्धेच्या वतीने। अर्थातच 40+ असे खेळाडू आहेत अगदी त्यांचा देखील आपण कौतुक करणार आहोत।
आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर सुंदरवाडी गावचे प्रमुख अध्यक्ष जर आपण पाहिलं तर सन्माननीय सदेवजी पवार यांना देखील आपण सन्मानित करणार आहोत. तर संतोषजी उत्तेकर विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करायचे. सुंदरवाडीचे प्रामुख्याने प्रमुख अध्यक्ष म्हणून आपण त्यांना सातत्याने पाहत आले ते म्हणजे सदेवजी पवार. एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व, क्रिकेटवरती प्रचंड प्रेम. जरी अगदीच क्रिकेटमध्ये संधी मिळाली नसेल परंतु क्रिकेट आपल्या गावचं कशा पद्धतीने रंगेल याची चांगली माहिती मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याचप्रमाणे उत्कृष्ट कबड्डी खेळाडू आणि कबड्डी पट्टू म्हणून त्यांना आपण सातत्याने पाहत आलोय. अर्थातच लार्सन अँड ट्युब्रो कंपनीमधून त्यांनी खूप उच्च दर्जाची कबड्डीची क्रीडा स्पर्धा मात्र गाजवली आहे. नक्कीच ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचणं खूप महत्त्वाचं राहिलं, नो डाऊट. परंतु आत्ताच्या अंतिमच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आम्हाला ही माहिती पुरवली गेली. आणि त्याचप्रमाणे सन्माननीय अनिलजी भोसले यांना आपण सन्मानित करणार आहोत. तर मी अक्षय पवार यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण अनिलजी भोसले साहेबांना सन्मानित करायचे. अर्थातच अंतिमच्या दिवसामध्ये त्यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. अक्षय पवार यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान अनिलजी भोसले साहेबांचा करत असताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि स्क्रीनवरती आणि ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून हे संपूर्ण क्षणचित्र मात्र टिपलं जात आहे. आमच्या मुख्य व्यासपीठावरती प्रेझेंटेशन बॉक्समध्ये अनेक पाहुणे मंडळी उपस्थित आहेत, त्यांचा मात्र शुभ सन्मान होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर तुमच्या टाळ्या वाजल्या पाहिजे या संपूर्ण पाहुणे मंडळींसाठी, कारण की या पाहुणे वेळेत वेळ काढून तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी का होईना परंतु एक दिवस उपस्थित राहिलेत. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर शैलेशजी पवार त्यांना देखील आपण सन्मानित करणार आहोत आमच्या मुख्य व्यासपीठावरती. तर मी अनिकेत यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण शैलेशजी पवार, माफ करा मयूरजी पळसकर, विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे. शैलेशजी पवार त्यांचा आपण सन्मान करत आहोत आमच्या मुख्य व्यासपीठावरती. महाराष्ट्राचं वस्त्र अलंकार आणि प्रेमाचं आणि सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेट म्हणून सन्मान चिन्ह देऊन आपण सन्मानित करत आहोत आमच्या मुख्य व्यासपीठावरती. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिले तर या संपूर्ण ग्रामस्थांचे आणि घागरकोण चषकचे अर्थातच आपण पाहिले तर प्रमुख आधारस्तंभ आपण सातत्याने ज्यांना पाहत आले, जे सलग 2 दिवस उपस्थित राहिले, ते म्हणजे सन्माननीय सुरेशजी भोसले साहेब. त्यांना पण आपण इन्व्हाइट करूया आमच्या मुख्य व्यासपीठावरती. तर सन्माननीय विनीतजी पवार यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. सुरेशजी भोसले एक चांगले आधारस्तंभ, चांगला पाठिंबा त्यांच्या माध्यमातून सातत्याने संपूर्ण ग्रामस्थांना राहिलाच असतो. अर्थातच त्यांचा आपण विनीत पवार यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करत आहोत आमच्या मुख्य व्यासपीठावरती. हा शुभ सन्मान मात्र नक्कीच संपन्न होत असताना देखील आपल्याला पाहायला मिळेलच. आणि त्याचप्रमाणे प्रदीपजी सालेकर यांना देखील आपण सन्मानित करूया आमच्या मुख्य व्यासपीठावरती. या दादा प्रदीपजी सालेकर, अगदीच तुमची देखील उपस्थिती राहिली. तर अक्षय पवार यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करत आहोत. अनेकांनी मात्र नक्कीच आज या स्पर्धेतून कुठली ना कुठली आठवण भेट म्हणून नक्कीच घेऊन गेलेत. अर्थातच स्पर्धा जरी खेळायला मिळाली नाही परंतु स्पर्धा पाहण्यासाठी प्रेक्षक म्हणून ज्यांची महत्त्वाची भूमिका राहिली ते संपूर्ण मान्यवर वर्ग, त्यांचा आपण शुभ सन्मान करणं अतिशय महत्त्वाचं असतो. तो सन्मान आपण हा सन्मान करत आहोत. तर सचिन चव्हाण यांना देखील आपण इन्व्हाइट करूया. या दादा. तर राहुल पवार विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. रोहित पवार यांचे छोटे बंधू राहुल पवार. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर क्रिकेट अगदीच अप्रतिम दर्जाचं त्यांच्या माध्यमातून खेळलं जातं. आणि सन्मानित करत असताना राहुल पवार, अर्थातच आपण पाहिलं तर सचिन चव्हाण यांना आपण नक्कीच सन्मानित करत असताना राहुल पवार यांना पाहतोय.
कौतुक करावं लागेल. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिले तर संदेशजी सनस अप्रतिम दर्जाचे खेळाडू, एक टॅलेंटेड क्रिकेटर, अगदीच मैदानामध्ये बॅटिंग देखील अप्रतिम पाहायला मिळाली असते, परंतु लवकर परतावं लागलं नो डाऊट, परंतु मान सन्मान हा होतच राहील. तर मी विनायकजी पवार विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. संदेशजी सनस उपस्थित राहिलेत. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर सन्माननीय सुशीलजी गोगावळे आणि त्याचप्रमाणे राजेंद्रजी कदम यांना देखील आपण इन्व्हाइट करणार आहोत आमच्या मुख्य व्यासपीठावरती. त्यांचा देखील आपण सन्मान करूया. एक चांगल्या स्थितीमध्ये, चांगल्या परिस्थितीमध्ये मात्र ही क्रीडा स्पर्धा संपन्न होत असताना पाहायला मिळते. आणि त्याचप्रमाणे आपण तर नक्कीच पुष्पगुच्छ देऊन आणि श्रीफळ देऊन आपण सन्मानित करूया. आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर ग्रँड फिनालेमध्ये जो संघ आपल्याला चॅम्पियन होत असताना पाहायला मिळाला तो म्हणजे अर्थातच पांगोळी गावचे एक प्रमुख व्यक्तिमत्व म्हणून आपण ज्यांना सातत्याने पाहत आलोय ते म्हणजे अर्थातच मंगेश जगताप यांना आपण इन्व्हाइट करणार आहोत आमच्या मुख्य व्यासपीठावरती. तर या दादा मंगेश दादा खास करून मुंबईवरून ही क्रीडा स्पर्धा पाहण्यासाठी काल देखील उपस्थित राहिले होते आणि आज देखील अंतिमच्या क्षणामध्ये उपस्थित राहिले. तर मंगेश जगताप आपणास इन्व्हाइट केले जाते आमच्या मुख्य व्यासपीठावरती, तर आपण येऊन स्थानपन्न व्हा ही नम्रतेची विनंती. तर मी प्रमोद पवार यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण तर आज या ठिकाणी आपल्या मुख्य व्यासपीठावरती अगदीच प्रमोद पवार यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करत आहोत. जगताप साहेब आज या ठिकाणी उपस्थित राहिलेत, त्यांचा आपण सन्मान करत आहोत आमच्या मुख्य व्यासपीठावरती. आणि त्याचप्रमाणे सुनील पवार यांना देखील आपण सन्मानित करूया आमच्या मुख्य व्यासपीठावरती. या दादा काल देखील हे व्यक्तिमत्व उपस्थित होतं. तर अमोल भोसले विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. या दादा आपणास नक्कीच आपण या मान सन्मानाचे प्रामुख्याने अतिथी आहात, तर आपण नक्कीच हा मान सन्मान स्वीकारावा. तर गणेश पवार आपला देखील सन्मान केला जाईल आमच्या मुख्य व्यासपीठावरती. तर गणेश दादा या आपण आपणास देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्मानित केलं जात आहे. अतिथी देव बाबा अगदीच गणेश फळसकर यांच्या शुभ हस्ते गणेश पवार यांचा सन्मान केला जातोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती. प्रत्येक व्यक्तिमत्वाचं नाव मात्र काही ना काहीतरी ओळख निर्माण करून जाते. अर्थातच आपण पाहिलं तर या स्पर्धेची संपूर्ण लाईव्हचं प्रेक्षेपण आपण घर बसल्या एन्जॉय करत होतो. ती संपूर्ण GTC अर्थातच ग्रामीण टेनिस क्रिकेटची संपूर्ण टेक्निकल टीम, नीरज असेल, योगेश असेल, सचिन असेल, तर आपण त्यांना इन्व्हाइट करूया
आमच्या मुख्य व्यासपीठावरती संपूर्ण टीमला आपण नक्कीच सन्मानित करणार आहोत. तर नीरज, सचिन आणि योगेश या आपण कॅमेरा ऑपरेटर, सिस्टम ऑपरेटर प्रामुख्याने नक्कीच त्यांचा आपण सन्मान करत आहोत आमच्या मुख्य व्यासपीठावरती. अगदी क्वालिटी टेलिव्हिजनवरती तुम्ही यूट्यूबवरती जी वाहिनी पाहताय ग्रामीण टेस्ट क्रिकेटच्या माध्यमातून, अगदी क्वालिटी टेलिकास्ट, येस, क्वालिटी विथ क्लिअरिटी अप्रतिम दर्जाचं दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळाले. ग्रामीण टेस्ट क्रिकेटची संपूर्ण टेक्निकल टीम आपल्याला पाहायला मिळाली. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर कालच्या दिवसापासून आमच्यासोबत कल्याण डोंबिवली परिसरातील आणि कोळेगावातील एक सुमधुर आवाज, प्रथमच त्यांच्यासोबत आमची भेट झाली. अर्थातच ओमकारजी पाटील यांना आपण सन्मानित करणार आहोत आमच्या मुख्य व्यासपीठावरती. तर अनिकेत विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. ओमकार पाटील खूप चांगलं सहकार्य केलं. तर नितीन भोसले यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करत आहोत. ओमकार पाटील प्रामुख्याने अगदीच सुमधुर आवाज आपण ऐकलात या स्पर्धेविषयी. अगदी स्पर्धेचा संपूर्ण इतिहास त्यांनी हा जरूर सांगितला. पहिल्या दिवसापासून ते अंतिमच्या टप्प्यापर्यंत हा इतिहास त्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळाला. तर त्यांचे खूप खूप आभार. नक्कीच त्यांची चांगली साथ आपल्याला पाहायला मिळाली या स्पर्धेनिमित्त. स्वागताचा आपण बोलू आता अजून एक शुभ सन्मान आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती जिथे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये केला जाईल. नवी मुंबईवरनं ते ऐरोलीवरनं आज या डोंबिवली नगरीमध्ये सलग 2 दिवस ज्यांचा आवाज ऐकला, आमचे साथी समालोचक ज्यांनी आम्हाला खूप चांगली साथ दिली, तिथे आपण बघतोय लोकेश यादव यांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. रोहितजी पवार कमिटी मेंबर सर्व आपण आयोजन कमिटी बघतोय. त्यांच्या शुभ हस्ते आर रोहित दादांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातो लोकेश यादवचा. सो मी इन्व्हाइट करतोय सागरजी पलसकर दादाला, मी इन्व्हाइट करतोय सागर पलसकर आपण यायचं. सागर दादांचा शुभ सन्मान आपण राकेशजी यांना इन्व्हाइट करतो यायचं आपण. राकेश दादा आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान पार पाडवत मुख्य व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवरांच्या मात्र इथं आज या उपस्थितीमध्ये मग मेगा फायनल आपण कव्हर केली. त्यानंतर शुभ सन्मान आमचा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये पार पाडले जात आहेत, जिथे उपस्थित राकेश दादा यांच्या शुभ हस्ते हा सागर दादांचा शुभ सन्मान केला जातोय. सुरकेचं पार्लेवाडीचं नितेशजी गोगावले मी होतो नितेश गोगावळे यायचं दादा. सुशील गोगावले सॉरी माफ करा यायचं सुशील दादा. आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपलाही शुभ सन्मान केला जाईल. सो मंडळाचं नक्कीच प्रमुख घटक जर थेट आपण बघितलं गावावरनं आले तर युवा नक्कीच आहेत. युवा क्रिकेटर आहेत पियुष पवार आणि त्यांच्यासोबतच गणेश चिकणे. दोघांना मी इन्व्हाइट करतो आपण व्यासपीठावरती यायचंय. पियुष आणि गणेश दोघांना मी रिक्वेस्ट करतोय. युवा क्रिकेटर आहेत आज कोकण विभागातनं नक्कीच त्या कल्याण डोंबिवली नगरीमध्ये आलेत. त्यांचाही सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये केला जाईल. गणेश आमच्यासोबत जोडला होता कालही आणि आजही गणेशने आमच्यासोबत खूप चांगली गुणसंख्या लेखन पार पाडली. काल दुपारपासून तो जॉईन झाला होता, आज सुद्धा दुपारपासून आम्हाला जॉईन झाला होता तो. त्या शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केलं जात आहे. त्यानंतर पियुषला मी रिक्वेस्ट करेन, पियुष आपणही यायचं. आपलाही सन्मान आमच्या या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल.
त्यानंतर मी रिक्वेस्ट करतोय प्रशांत वळंजू दादांना रिक्वेस्ट करतो की आपण यायचं. प्रशांत वळंजू दादा यायचं व्यासपीठावरती. आपलाही सन्मान आमच्या या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये केलं जाईल. VIP डायराइट्स मी रिक्वेस्ट करतोय सहदेवजी साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण गणेश फळसकर यांचा शुभ सन्मान करायचा. यायचं आहे साहेब आपल्या शुभ हस्ते आपण गणेश दादांचा शुभ सन्मान करतोय. आमच्या या मुख्य व्यासपीठावरती खूप जण मेहनत घेतली या स्पर्धेला पार पाडण्यासाठी. या स्पर्धेला मात्र त्यांनी 4 शान लावले. सफल करायचं होतं वर्ष पहिलं होतं. पहिलं वर्ष खूप चांगल्या रीते पार पाडलं. आज स्पर्धा फायनल डे आपण एन्जॉय केला. त्यानंतर आपण रोहित पवार यांना मी इन्व्हाइट करतो. आपलाही सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. जिथे उपस्थित संतोष उतेकरजी साहेब यांच्या शुभ हस्ते करूयात. जाणे खरोखर खऱ्या अर्थाने खूप मेहनत घेतली सर्वांनी. कमिटी मेंबर आहेत पण खास करून गणेश दादा असेल रोहित असेल यांनी खूप सारी मेहनत घेतली. या स्पर्धेला मात्र 2 दिवस खूप चांगल्या रीते पार पाडलं. त्यांनी चांगलं आयोजन बघायला भेटलं. तेवढीच चांगली स्पर्धा बघायला भेटली. आणि आता सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केलं होतं. त्यानंतर आपण बघतोय चला मी इन्व्हाइट करतोय विनीत पवार यांना की आपण यायचं. आपलाही सन्मान तुकारामजी सावंत साहेबांना मी रिक्वेस्ट करतो की आपण विनीत पवार यांचा सन्मान करायचा. सो मी रिक्वेस्ट करतोय तुकारामजी सावंत साहेबांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय. विनीतजी पवार खरोखर दादा या सन्मानाला नाही म्हणत होते पण तरी सुद्धा आयोजन कमिटीचा हा निर्णय होता. कारण की कालपासून खूप मेहनत त्यांनी घेतली. व्यासपीठावरती प्रत्येक पाहुण्यांवरती नजर ठेवून बसले होते. आमचा कॉम्बॉक्स मध्ये आमच्यावरती आमची विचारपूस करत होते. सो त्यांचाही सन्मान आमच्या या मुख्य व्यासपीठावरती केलं जातं. त्यानंतर आपण करूयात सुंदरवाडी क्रिकेट टीमचा एक स्टार प्लेअर अमोल भोसले यांचाही शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. जिथे उपस्थित अनिकेत भोसले यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. एका बंधूच्या हस्ते दुसऱ्या बंधूचा हा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. आणि यानंतर आपण लगेच बोलूयात करूयात प्राइज डिस्ट्रीब्युशन म्हणजेच बक्षीस समारंभाला सुरुवात. हॅलो. बक्षीस समारंभाला सुरुवात करण्याआधी मी थोडंसं सर्व खेळाडू सो बघा सर्व कमिटी मेंबर्स ग्राउंडवर आपण खेळता. आपण सर्वांनी समोर यायचं व्यासपीठावरती यायचं. त्यानंतर विजेता संघ आपण आमचा मुख्य व्यासपीठासमोर आहे. त्यानंतर पार्लेवाडी संघ पूर्ण संघ आपण घेऊन व्यासपीठासमोर उपस्थित राहा प्लीज. दोन्ही टीम्स सर्वांनी आमच्या व्यासपीठासमोर रिपोर्टिंग करायचं कारण की थोड्याच वेळामध्ये आपण बक्षीस समारंभाला सुरुवात करूया. हॅलो. सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुका अंतर्गत सुंदरवाडी गाव घागरकोंड चषक 2024
आज इथे संपन्न झालेला आहे. या स्पर्धेमध्ये सर्वप्रथम ज्या ज्या संघांनी भाग घेतला त्या सर्व संघांचे मनापासून अभिनंदन. आज हा शेवटचा जो सामना झाला त्यातील विजेता संघ, उपविजेता संघ दोन्ही संघांचे खूप खूप अभिनंदन. आज गाव घागरकोण आणि या घागरकोण गावात अंतर्गत हे जे सामने आज आम्ही प्रथम वर्षी आज खेळवले गेले आहेत. हे आमचं प्रथमच वर्ष आणि ह्या प्रथम वर्षाला आपण सर्वांनी इथे उपस्थिती आणि जो आम्हाला चांगला जो एक आम्हाला साथ दिला त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे मी अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. आणि मी आमच्या सुंदरवाडी मंडळाचे जे आमचे अध्यक्ष आहेत त्यांना मी विनंती करतो की 2 शब्द त्यांनी मार्गदर्शन करायचं. आलेल्या सर्व खेळाडूंना तसेच व्यासपीठावर सर्व उपस्थित सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष साहेब, उपाध्यक्ष साहेब आणि इतर सर्व मान्यवर. सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मोरे साहेब, त्यांचे सहकारी, व्यासपीठावर बसलेले आमचे ग्रामस्थ, आमचे सहकारी, उपस्थित सर्व खेळाडू बंधूंनो, आज या ठिकाणी कालपासून 14-15 2 दिवस या ठिकाणी खेळण्यासाठी आपण लांबून आलात आणि आमच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतली, जे संयोजन केलं, त्याला आपण साथ दिलीत त्याबद्दल मी प्रथम आपले सर्वांचे आभार मानतो, आपल्याला धन्यवाद देतो. हार जीत ही असतेच, कोण हरणार कोण जिंकणार, यामध्ये हरणारांनी कधी नाराज न होता पुढे आपण कसे विजयी होऊ यासाठी प्रयत्न करायचा आहे. आता वेळ झालेली आहे. सकाळी एक छोटासा प्रॉब्लेम झाला, तो असोसिएशनच्या लोकांनी सॉल्व केला, परंतु असे एक जे आहे छोटे छोटे होत जातात, त्याबद्दल कोणी जास्त वाद न घालता तो जे पदाधिकारी सांगतील ते आपण ऐकून त्यांच्यातून तो मार्ग काढायचा असतो. परंतु काही लोकांनी त्याचा इशू केला आणि काही ते पुण्याहून आलेले काही लोक होते ते अजूनपर्यंत या ठिकाणी थांबले होते. त्याचंच फार वाईट वाटलं, कारण ते सकाळपासून या ठिकाणी थांबले, परंतु त्यांनी ते ऐकलं असतं तर त्याच्यातून मार्ग निघाला असता. असो, यापुढे असं काही होणार नाही याची असोसिएशन दक्षता घेईलच. आणि आपणही खेळत असताना आपल्या गावातील कोण, दुसऱ्या गावातील कोण आणि आपण कसं खेळलं पाहिजे याचाही विचार करायचा आहे आणि आपण आपली प्रगती करत राहायची आहे. आमच्या कार्यकर्त्यांनी जे 1 महिन्यापासून जे नियोजन केलं, जे मेहनत घेतली, त्याबद्दल मी सर्व खेळाडूंचे, कार्यकर्त्यांचे आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि अशीच एकजूट ठेवून आपण जसं संघासाठी एकजुटीने काम करता तसंच आपल्या गावासाठी, आपल्या वाडीसाठी आपण सर्वांनी एकत्र यायचं आहे, काम करायचं आहे. त्याच्यातूनच तुमची प्रगती होईल, एवढंच मी बोलतो आणि परत एकदा सर्वांना धन्यवाद देतो आणि याच ठिकाणी थांबतो. धन्यवाद. सुमनकेचं भलेन अंकुशी घोलप दादांकडे आपण यायचंय, त्यांच्याकडनं आपण नक्कीच 2 शब्द ऐकणार आहोत. स्पर्धा आपण बघितली, सह्याद्री क्रिकेट असोसिएशन पोलादपूर यांचा अंतर्गत मात्र घागरकोण चषक 2024 मध्ये सर्व मान्यवर आलेत. त्यानंतर आपण बोलतोय अंकुशजी साहेबांकडे की साहेबांकडनं सुद्धा आपण 2 शब्द नक्कीच ऐकणार आहोत. मार्गदर्शन सर्व क्रिकेट रसिकांसाठी आणि सर्व आयोजन कमिटीसाठी.
साहेब बोलत आपण दोन शब्द ऐकूयात अंकुशजी साहेबांकडनं नक्कीच. नमस्कार. जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी. आज या क्रिकेटच्या सामन्यांसाठी जे सगळे तुम्ही जमलेले आहात, पण ज्या ग्रामस्थांनी या सामन्याचं नियोजन केलं त्यांच्यासाठी खास टाळ्या वाजवायला पाहिजेत. आपण या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीतले सगळे पुत्र आहात आणि ज्याच्यासाठी आपण तुम्ही क्रिकेटच्या खेळासाठी जसे सर्वजण हजर राहतात, थोडासा मी कडवड बोलणारा माणूस असल्यामुळे अध्यक्ष साहेब मला माफ करा. ज्याप्रमाणे तुम्ही क्रिकेटसाठी जीव ओतून करता त्यासाठी तुम्हाला धन्यवाद देतो, परंतु तसेच तुम्ही समाजसेवेत सुद्धा उतरला पाहिजे ही माझी तुम्हाला कान पिळणी आहे. आता टाळ्या वाजवल्याच पाहिजे. याचं कारण आहेत, तुमची सारखी तरुण पिढी जर का देश घडवायचा असेल तर तुमच्याकडनं आम्ही अपेक्षा करत असतो की जसं क्रिकेटसाठी प्राण अर्पण करता असंच तुम्ही समाजसेवेसाठी प्राण अर्पण करा. रक्तदान शिबिरात तुमचा सहभाग कमी असतो हे मी ठणकावर सांगेन. अध्यक्ष साहेब तुम्हाला सांगतील, परंतु मला जी खंत वाटते ती मी आज मुद्दाम बोलतो. मला बऱ्याच ठिकाणी बंधनं घातली जातात की तुम्ही आम्हाला चिमटा घेऊ नका, पण आता ती देशाला गरज आहे आणि या गरजेसाठी तुम्हाला सांगतो, जेवढं क्रिकेटसाठी तुम्ही कष्ट करता असंच तुम्ही देशासाठी समाजसेवेसाठी कष्ट करा आणि तुम्हाला क्रिकेटसाठी मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू सो मच अंकुश सरांकडनं आपण नक्कीच मार्गदर्शन ऐकलं. त्यानंतर बोलत आपण सह्याद्री क्रिकेट असोसिएशन पोलादपूरचे अध्यक्ष उपाध्यक्ष तुकारामजी सावंत साहेबांना मी इन्व्हाइट करतो. त्यांच्याकडे सुद्धा आम्हाला दोन शब्द ऐकायला खूप चांगलं वाटेल. नमस्कार. सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत घागरकोंड चषक पर्व पहिलं सुंदरवाडी या पर्वामध्ये 16 संघांचा सहभाग आहे. 24 संघांचं आयोजन होतं, परंतु दत्त जयंतीच्या निमित्ताने काही संघ गावी असतात, सप्ते चालू असतात, त्याच्यामुळे यायला जमलं नाही म्हणून आम्ही 16 संघांचं आयोजन केलं. आयोजन खूप छान होतं आणि या आयोजनासाठी कमीत कमी 3 ते 4 महिने रोहित पवार ह्यांचं एवढी मेहनत होती की ग्राउंडपासून अगदी पूर्ण हे आयोजनाला पूर्ण एंडपर्यंत स्टार्ट टू एंडपर्यंत एका मुलाने, बाकी गावातले सहकार्य असेल त्याला, पण आमच्या निदर्शनामध्ये फक्त एकच दिसत होता, तो फक्त आणि फक्त रोहित पवार आणि त्याच्यासोबत आमचे मामा संतोष हुतेकर हे दिसत होते. परंतु आयोजन खूप छान झालं. थोडंसं झाली मिस्टेक, क्रिकेटमध्ये होतच वर खाली काही ना काहीतरी होत असते, परंतु सर्व संघांनी संयम चांगला ठेवला आणि कार्यक्रम खूप छान झाला. आणि आमचे पवारसाहेब मुलामध्ये पार्लेचे शैलेश पवारसाहेब यांची टीम आज फायनलपर्यंत गेली. भले दुसरा नंबर आला पण खूप छान खेळलेत आणि खूप मेहनत केली त्यांनी. 2 वर्ष त्यांच्या मुलांना घडवलं, चांगले त्यांनी खेळाडू घडवले. आमच्या विभागामध्ये खजिनदार आहेत लॉर विभागामध्ये, परंतु त्यांचं काम एवढं सुंदर आहे ना, तर त्यांचं कौतुक कराल तेवढं कमीच आहे. म्हणून पवारसाहेबांना नेहमी आम्ही पवारसाहेबांचा आम्हाला चांगला सहकार्य असतो आणि भले लोहार विभागामध्ये मी अध्यक्ष देखील असेल तरी पण त्यांचा सहकार्य चांगला असतो. आणि लोहार विभागामध्ये सर्वच खेळाडूंपासून सगळ्या कमिटींचा मला सहकार्य चांगला असतो. जास्ती सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनमध्ये जास्ती सहकार्यामध्ये चंद्रकांत मोरे यांनी आज या मंचापर्यंत मला पोहोचवलं. त्यांची खूप मेहनत, माझ्या पाठीकडून आशीर्वाद चांगला आहे, त्याच्यामुळे इथपर्यंत पोहोचलो. दुसरं राकेश गुरुजी झाले आणि अमित गाडगे. क्रिकेटमध्ये जास्त सहकार्य मला अमित गाडगेंनी केलेलं आहे, त्याच्यासाठी अमित गाडगेंचं मनापासून खूप खूप धन्यवाद. आज ते नाहीत, ते गावी आहेत. आज ते तर नक्कीच अजून स्पर्धेला म्हणजे सहकार्य भेटला असता. आणि पुन्हा आयोजकाचं मनापासून आभारी आहे. धन्यवाद. इथंच थांबतो. जय हिंद. थँक्यू सो मच तुकारामजी सावंत सरांकडनं आपण नक्कीच 2 शब्द ऐकले. त्यानंतर बोलत आपण असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांतजी मोरे दादांना मी इन्व्हाइट करतोय. दादांना मी इन्व्हाइट करेन की आपल्या शुभ हस्ते सुद्धा आपल्याकडनं सुद्धा आम्हाला 2 शब्द ऐकायला चांगलं वाटेल. कारण की जेव्हा आपण मोठ्या माणसांकडनं काय ऐकतो ना, ते आपल्याला घेण्यासारखं असतं, देण्यासारखं तुम्हाला पुढे असेल, पण भाग पडतं कधी कधी. कारण की आजकालची पिढी
या गोष्टीकडे कधी कधी आम्ही नेहमीच बघत आलोय, दुर्लक्ष करतो. जसं बाबांनी म्हणले की तुमचं कान मी पिळतो, बाबांनी ते कान पिळले. पण आता आपण अध्यक्षांकडे बोलू, त्यांच्याकडे 2 शब्द ऐकायला आम्हाला खूप बरं वाटेल. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं करू मे देवे सर्व कार्यसु सर्वदा. 14 विद्या 64 कला अधिपती गणपती यांच्या चरण नतमस्तक होतो. सर्व मंगळ मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. महाराष्ट्राच्या कुलस्वामिनी आई तुळजाभवानी चरण नतमस्तक होतो. ज्या मातेने आपला पुत्र घडविला त्या राजमाता जिजाऊ यांनाही मानवंदना करतो. मातेच्या कानावर, रयतेच्या मनावर, इतिहासाच्या पानावर ज्यांचं नाव कोरलं गेलं ते रयतेचे राजे, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो. आपल्या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण हिंदुत्वाचा ज्याने नारा दिला आणि खरोखरच आज आपण राम मंदिर पाहतोय, त्या राम मंदिरावरती ज्यांच्या शब्दाच्या ताकदीने आज कारसेवक तिथपर्यंत पोहोचले अयोध्येमध्ये, ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनाही मानवंदना करतो. आज या ठिकाणी सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत गावदेवी घागरकोण क्रीडा मंडळाचा हा पर्व पहिलं आणि या पर्वाचे आयोजक सुंदरवाडी गावचे अध्यक्ष, सर्व ग्रामस्थ आणि या आयोजनाचं ज्यांनी खरोखरच प्रामुख्याने ज्यांनी मोठी मेहनतीने रोहित धावपळ जो करत होता, आम्ही पाहिलं या आयोजनाची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी त्यांनी जो परिश्रम करत होता त्याप्रमाणे आयोजन त्यांनी इथे घडवलं. पण त्यामध्ये बरेचशा त्रुटी आम्हाला पाहायला मिळाल्या. आम्ही कडवट बोलतो, लोकांना वाईट वाटतं, परंतु आज जे 16 संघ खेळले, या 16 संघ खेळत असताना दुपारच्या क्षेत्रामध्ये जो खोळंबा झाला, ज्या 2 संघामध्ये संघर्षाचं वातावरण तयार करणारा संघ पराभूत होऊन घरी गेला आणि 2 संघांना भांडीत ठेवून इथे आज या कार्यक्रमावरती गालबोट लावण्याचं ज्यांनी सूत्र केलं, तर खरोखरच आपण युवक आहात, आपण खेळाडू आहात. आपल्यामध्ये खेळाडूवरती हा नियम आपण जर बाळगलात तरच तुम्ही क्रिकेट खेळू शकता. तुम्ही दादागिरी, शिवीगाळी, उर्मट वागणं, कोणाच्या अंगावरती चालून जाणं, टिचक्या वाजवणं, हे सगळं आम्ही करून दमलेलो आहोत. या टिचक्या, टाळ्या वाजवणं, हात दाखवणं हा क्रिकेटचा नियम नाही आहे. तुम्हाला सुज्ञ मार्गाकडे जाण्यासाठी आम्ही हा ग्राउंड मुंबईमध्ये तुम्हाला खेळवतोय. खाचरामध्ये त्या दगडामध्ये डोकी फोडून हात मोडून घेत होतात. तुम्हाला चांगल्या मार्गाकडे जाण्यासाठी आपला परिश्रम आहेत. तुम्हाला चांगला मार्ग दाखवण्यासाठी या पोलादपूर तालुक्याची शान उभी करायची आहे. म्हणून तुमच्यामध्ये असणारे नियम आज प्रत्येक खेळाडूला नियमाची माहिती आहे. आम्ही सांगायची काहीच जरूरत नाही. आम्ही सांगण्यापेक्षा त्यांच्याकडनंच आम्हाला न्याय मिळेल. आज बळीराम वारे असतील, त्यांच्यासोबत ते सुतार असतील 2-3 कंपनी, त्यांनी जे नियम सांगितले, त्यांनी जी माहिती सांगितली, इतके हुशार आहेत ते. बळीराम वारेंसारखा संयमी खेळाडू आम्हाला आमच्या सह्याद्रीमध्ये बघायला मिळणार नाही. परंतु त्यांनी आजचा जो संयम पाळला आणि खरोखरच सुंदरवाडीचा कार्यक्रम त्यांनी संयमाने पार पाडला, त्याला मी खूप धन्यवाद देतो. आजचा श्रेय जो आहे अध्यक्षांचा तो त्याच्या काळामध्ये मानतो, कारण असा खेळाडू तयार होणं ग्राउंडमध्ये महत्त्वाचं आहे. आता अंकुशदादाने जे सांगितलं त्याचं कारण तुम्हाला सांगतो. आता ज्या अंकुशदादांच्या जीवाच्या तळमळी आहेत, पुण्यामध्ये रक्तदान शिबिर बनवलं होतं, पुण्यामध्ये 16 टीम आहेत. पुण्याला आवर्जून मी सांगतो, जेव्हा रक्तदान भरलं होता प्रत्येक टीममधले 10 खेळाडू तिथे पोहोचले असते तर तिथे सह्याद्रीचा शान झाली असती. त्या लोकांची अपेक्षा तुम्ही भंग केली आहे. ते लोक म्हणजे तुमचे चुलते पुतणे, गावातले, तालुक्यातले, भावकीतले, गावकीतले आहेत आणि ते तुमच्यासाठी नाही, येणाऱ्या म्हाताऱ्या माणसांसाठी कुठे रक्त लागेल, कोण आजारी असेल, कोणाचा जीव जात असेल, रक्त हे सर्वश्रेष्ठ दान आहे. अन्नदानापेक्षा रक्तदान हे महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी तळमळ अंकुशदादा करतायत. या सह्याद्रीची हेतूच आहे, परंतु तुम्ही सहकार्य करत नाही. मी तुम्हाला वाईट बोला, तुम्हाला वाईट वाटेल, पण तुमचं खेळाडूंचं, कर्मचाऱ्यांचं महत्त्वाचं योगदान आहे. नुसतंच क्रिकेट नाही, रक्तदान झाले पाहिजे, शारीरिक शिबिरं झाली पाहिजे, आपल्या तालुक्यामध्ये काय घडतं त्याच्यावरती मार्गदर्शन झालं पाहिजे, युवक कुठे वाईट लाईनला चालले असेल त्यांना थांबवलं पाहिजे.
प्रत्येक गोष्टी बारकाईने जर आपण विचार केला तर तालुका सुजलम सुफलम बनायला वेळ लागणार नाही. घागरकोंड सारखं एक लहानसं गाव, त्या गावामध्ये एवढे ऍक्टिव्ह माणसं झालेले आहेत की मी त्या गावामध्ये लहानाचा मोठा झालो. त्या गावाची जर दुर्दृष्टी पाहिली, सावित्रीच्या किनारी बसलेलं गाव, काही लोक मासे मारून येणाऱ्या पाहुण्याचा उपचार म्हणजे पाहुणोपचार करणारे असं ते गाव, पण त्या गावाचा एवढा मोठा उच्चांक आहे. आज त्या गावामध्ये इंजिनियर पाहिला तर 1 दीड लाख 2 लाख 4 लाखापर्यंत पगार घेणारे व्यक्ती या गावामध्ये आहेत. आज मास्तरांचं पाहिलं, आज मास्तरांच्या मातीला बरीचशी मंडळी होती, तिथे भाषण करण्यासाठी जवळजवळ 50 लोकांची यादी आली. म्हणजे अशी माणसं ज्या गावात घडतात त्या गावाचं नाव आणि त्या गावाचा हा कार्यक्रम. मग आपण तालुका घडवण्यासाठी युवकांनी काय केलं पाहिजे? नुसता क्रिकेट प्रेम केलं नाही पाहिजे. आपले नाते गोते येणाऱ्या कार्यक्रमावरती 4 का होईना पण प्रत्येक संघातली मुलं तिथे पोहोचणं गरजेचं आहे. काळाची गरज आहे. कर्णधारांना मी पोहोचून सांगतो, आजच्या जे कार्यक्रमावरती पडझड झाले ते कर्णधारांमुळे झाले. कर्णधार गद्दार नाही झाले तर कार्यक्रमावरती पडझड होत नाही. तुम्हाला स्पष्ट सांगतो, बाहेरचा खेळाडू घेताना प्रत्येकाच्या मनाला प्रत्येकाच्या पांढरीची शपथ दिलेली आहे, तरी सुद्धा वाईट कामं तुम्ही करताय. म्हणजे तुम्ही जो कार्यक्रमाचं आयोजन करतोय त्या कार्यक्रमाचा वाटोलाच करताय. त्याच्यावरती तुम्हाला वाईट बोलायचं असेल कुणी तुम्हाला मला मीटिंगमध्ये विचारा, कारण जो कार्यक्रम करतो त्याचा जीव जळतो. एक मिनिट त्याला महत्वाचा असतो आणि तुम्ही आडेवेडे करता, लोकांना त्रास देता. हे जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ नका, तुमचा संघ त्यामध्ये टाकू नका. तुमच्या 11 खेळाडू आहेत, तुम्ही नाव नोंद करू नका, प्रवेश फी भरू नका. तुम्हाला वेळ नाही, तुम्ही खेळायला येऊ नका. काय कोणाच्या जबरदस्ती करून आम्ही बोललो आणतो का? इथे आडेवेडे करून कार्यक्रमाचा 8-8 तास कोणाला करायला? कोण कुठे मैदानामध्ये आहे, कोण कुठे कोणाच्या कार्यक्रमामध्ये आहे, कोणाला कोणी फोन करायचा? आणि जर तुम्हाला ऐकायचं नसेल तर ज्याला परवडत नाही ते टीम इथे भरू नका. आयोजक हौशेने नाही करत, तुम्हाला खेळ देण्यासाठी कार्यक्रम करतो आणि तो कार्यक्रम तुमच्यासाठी करतो. त्याला काय मिळतं? 2 दिवस घरदार बायका पोरं पुरा गाव घेऊन इथे बसलेला असतो आणि त्या गावाचा सन्मान असतो. तुम्हाला हा ग्राउंडमध्ये काय खेळ वाटलं नाही, इथे गाव पांढरं बसलेले असते. आज संपूर्ण घागरकोंड सुंदरवाडीची वरिष्ठ मंडळी इथे बसले आहेत म्हणून हे व्यासपीठ आहे आणि त्यांना सोबत घेऊन रोहितने हा कार्यक्रम केलेला आहे, सर्व रोहितच्या सर्व असणाऱ्या संघातल्या मुलांनी. मग हे तुम्ही काय करायला पाहिजे हे तुम्ही ठरवा खेळाडूंनी. मला आज सांगण्याची वेळ का आली? मी जवळजवळ मीटिंग टाकून तुमच्याशी 3 तास बोलत होतो तरी सुद्धा विषय मिटत नव्हता. एक क्षणाचा विषय होता आणि तो मिटवणे इतका होता. तुम्हाला ते ऐकणं गरजेचं होतं. किती पैसे गेले असते? 10 ते 12 हजार. परंतु 4 ते 6 तास कोळंबा करणं आयुष्यातली गोडचूक करणं आहे, हे लक्षात ठेवा. आज एक मिनिट महत्वाचा झालेला आहे आणि तुम्हाला मिनिटाची जर कदर नाही कळाली तुम्ही आयुष्यात काहीच कमवू शकणार नाही आणि तुम्ही काहीच जमा करू शकणार नाही. या सह्याद्रीसाठी जर तुम्हाला शिलेदार म्हणून खेळायचं असेल, तुम्हाला सह्याद्रीमध्ये मनसोक्त खेळायचं असेल तर सह्याद्री इतका मोठं ग्राउंड तुम्हाला कुठेच मिळणार नाही. तुम्हाला आज का सांगतोय? कारण आजचा हा कार्यक्रम रोहितनी सुंदरवाडीच्या सगळ्या खेळाडूंना घेऊन त्यांचा 2 दिवसाचा दिवस रात्र मेहनत करून या ठिकाणी त्यांनी राबले. हे समालोचक असतील, तुम्हाला सांगतो युट्यूबवाले असतील, पंच असतील, सगळ्यांनी जो सहयोग दिला. आज या ठिकाणी सह्याद्री कमिटी असेल, आमचे पुण्याला गोलबाबा असतील, आमचे अध्यक्ष असतील, सगळ्यांनी 2 दिवस डोळेफोडून मेहनत केली. त्यांना का हवं असतं? चांगला खेळ, तुम्ही काढलेले नंबर, तुम्ही काय केलेली मेहनत, तुमची सहनशीलता, तुमच्यामध्ये असणारे विचार, हे विचार घेऊन तालुक्याला पुढे जाणार आहेत आणि हे विचार प्रत्येक गावामध्ये जाणार आहेत. तुम्ही आज भावकीत बसल्यानंतर तुम्हाला प्रत्येकाला वाटेल की मला माझा गाव सन्मान देतोय. तो कशामुळे देतोय? मी आज चांगल्या क्षेत्रामध्ये वावरायला लागलो म्हणून देतोय. याचा सर्वांनी चांगला अभ्यास करा. मी जास्त बोललो त्याचं कारण तुम्हाला प्रत्येकाला लागलंच असेल आणि लागलंच पाहिजे तरच तुम्ही पोहोचलात. आज जे मैदान जसं गाजवतंय तसं सगळे कार्यक्रम तुम्ही गाजवलं पाहिजे. हेच माझी तुम्हाला आजची शुभेच्छा भेट आहे. मी या कार्यक्रमाचं जे आयोजन केलं, रोहित पवार, सर्व सहकारी, या गावचे ग्रामस्थ, अध्यक्ष, सेक्रेटरी, खजिनदार यांना सर्वांना या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच चंद्रकांतजी मोरे साहेबांकडनं आपण नक्कीच 2 शब्द ऐकलेत आणि बोलू आपण त्यानंतर बोलत आपण काही मान्यवरांकडनं आपण त्यांची नावं राहिली असतील त्यांचा आभार आम्ही व्यक्त करणार आहोत. जिथे आमचे उपस्थित अक्षय पवार यांच्याकडे नक्कीच 2 शब्द ऐकूयात आणि मान्यवरांची काही नावं असतील चुकली असतील ती नक्कीच अक्षय आमच्याकडे पोचवेल.
निश्चयाचा मामेरू बहुत जनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला पोलादपूर तालुका नरवीर तानाजी मालुसऱ्यांची मातृभूमी आणि या मातृभूमीत अलोट सौंदर्य लाभलेल्या किल्ले प्रतापगडाच्या पूर्वेस मुजरा करणाऱ्या सावित्री नदीच्या अगदी आकेच्या अंतरावर वसलेलं गाव, सह्याद्रीच्या कुशीत आणि मुशीत वसलेलं गाव म्हणजे घागरकोण गाव. प्रभू श्रीरामांच्या कृपा आशीर्वादाने, आई जननी कुंभलजाच्या कृपा आशीर्वादाने वसलेलं गाव आणि या गावामध्ये एक सुंदर अशी वाडी म्हणजे सुंदरवाडी. या सुंदरवाडीमध्ये आज गावदेवी क्रीडा मंडळ घागरकोण आयोजित भव्य दिव्य असा मोठा कार्यक्रम आयोजित केला. हा आमचा क्रिकेट हा मोठा कार्यक्रम नाही, ह्याच्या मागेही आमचा एक मोठा कार्यक्रम असतो. वर्षातून आम्ही एक सत्यनारायणाची पूजा करतो. तुम्ही लोकांचे आपल्या पोलादपूर तालुक्यामध्ये कुठल्या गावाचा सप्ताह बघितला असेल की त्याला 40-45 वर्षे झाली असतील, परंतु आमची जी सत्यनारायणाची पूजा असते त्या पूजेला आज 47 वर्ष पूर्ण झालीत. 1978 साली या पूजेची स्थापना झाली आणि आज 2024 चालू आहे आणि या येणाऱ्या 2025 म्हणजे 47 वर्ष. आणि या 47 वर्षामध्ये ही सुंदरवाडी एकत्र बांधून ठेवले ते या सुंदरवाडीचे अध्यक्ष सदैव बाबा पवार हे गेली 47 वर्ष कार्य करत आहेत या मंडळासाठी. आणि मंडळ कुणाच्या सुखात असो, कुणाच्या दुःखात असो, कुणाचं लग्न असो, कुणाचा कार्यक्रम असो, आम्ही सर्व एकत्र, आम्ही कधीच भावकी म्हणून काम केलं नाही, आम्ही परिवार म्हणून काम केलं आणि यापुढेही परिवार म्हणूनच काम करू. आम्हाला असोसिएशनने सांगितलं की स्पर्धा करायची आहे. म्हटलं चला, आपण 2 वर्ष गेली दुसऱ्या आयोजनामध्ये खेळलोत, आपलं काम आहे आणि ते करायचं आहे म्हणून आम्ही सगळं तयारीत सुरू केली. कारण आमच्यामध्ये एक गोष्ट आहे म्हणजे करायचं ना, जर कुणीही सांगितली की ही गोष्ट करायची तर आम्ही सर्व त्या गोष्टीला होकार देतो. हे आमची एकी आहे आणि एकीचे सर्व बल असतं. आज इथे आम्हाला सर्व संघांनी सहकार्य केलं, त्या सर्वांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो. तसेच कुठल्या पाहुण्याचं इथं स्वागत राहिलं असेल त्यांचंही मी मनापासून हार्दिक स्वागत करतो. उपस्थित सर्व मान्यवर, व्यासपीठ आणि मी इथेच थांबतो. धन्यवाद. जय सह्याद्री, छत्रपती शिवाजी महाराज की आर. थँक्यू सो मच अक्षय. त्याच्याकडनं आपण नक्कीच 2 शब्द ऐकले, मनापासून शब्द होते मित्रांनो. कारण की खरं करताना नवीन पिढीला कुठेतरी वावरणं, सावरणं, या सर्व गोष्टींमध्ये लक्ष देणं खूप चांगलं आहे. ही एकी असते, एकी गावासाठी असते, एकी आपल्या एकतेसाठी असते, आपल्या सर्व कार्यांसाठी असते. सर्वांनी या गोष्टीकडे नक्कीच लक्ष दिलं पाहिजे. जेव्हा मोठी माणसं आपल्याला सांगतात तेव्हा 2 शब्द खऱ्या अर्थाने ऐकण्यासारखे असतात. बोलूयात आपण पारितोषिक समारंभाकडे. मेगा फायनलचा मॅन ऑफ द मॅच, लो स्कोरिंग मॅच बघितली आपण आणि 14 षटक टाकत असताना गोलंदाजी करायला आला सागर, ज्याने एका षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या. तो सागर ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मी इन्व्हाइट करतोय विनीतजी पवार, यायचं आपण दादा आपल्या शुभ हस्ते आपण देऊयात सागरला. यायचं व्यासपीठावरती यायचं सागर दादांना मी इन्व्हाइट करू का आपण व्यासपीठावरती यायचं. तिथे आपण देतोय मॅन ऑफ द मॅच मेगा फायनलचा. त्यानंतर मी इन्व्हाइट करतो सुनीलजी पवार साहेबांना की आपण यायचं. आपल्या शुभ हस्ते आपण देऊयात बेस्ट फिल्डर. सुनीलजी पवार साहेबांना मी रिक्वेस्ट करतो की आपण यायचं. सुनील पवार साहेब. त्यांच्या हस्ते आपण देतो उत्कृष्ट क्षेत्ररक्षक एक चमचमती ट्रॉफी. जी ट्रॉफी आम्हाला आली आपण बघतोय श्रीवंश गणेश पवार यांच्याकडनं आम्हाला ट्रॉफी आली, त्यांचा मी खूप आभार व्यक्त करतो. या स्पर्धेमध्ये 2 दिवस त्याने प्रभावित केलं. खूप चांगली फिल्डिंग केली
संघ आहे पार्लेवाडी आणि नाव आहे खेळाडूचं रितेश. चला रितेश लवकर यायचं, थोडी घाई करा प्लीज. बेस्ट फिल्डर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ऑफ द टुर्नामेंट. चांगली फिल्डिंग ज्याने केली. कालपासून बघितलं आपण या संघाचं वर्चस्व राहिलं होतं, पण काही कारणास्तव आज मेगाफोनमध्ये पराभव झाला. त्यानंतर देऊयात आपण बेस्ट बॉलर उत्कृष्ट गोलंदाज आणि देण्यासाठी मी इन्व्हाइट करतोय नितीनजी भोसले साहेबांना. मी रिक्वेस्ट करतो की आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचंय. नितीन भोसले. यायचं नितीनजी भोसले यांच्या शुभाशय आपण देतोय. बेस्ट बॉलर एनी डाऊट कोणाला माहिती कोण असेल बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट? ज्याच्या नावावरती आहेत विकेट 5. संघ आहे पांगळोली आणि गोलंदाज आहे सिद्धांत. स्टार ऑफ द पांगळोली आयकॉन खेळाडू आणि खऱ्या अर्थाने बघितला असं खूप चांगली फलंदाजी केली, गोलंदाजी केली, पण आता त्याला सन्मानित केलं जातं या स्पर्धेमध्ये. 5 विकेट ज्याच्या नावावरती राहिले तो ठरला या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज. त्यानंतर आपण देऊयात बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. उत्कृष्ट फलंदाजी ट्रॉफी आम्हाला आली आपण बघतोय. सागर सुधाकर भोसले यांच्याकडनं आम्हाला ट्रॉफी आली. त्यांचं मनपूर्वक आभार आणि देण्यासाठी मी इन्व्हाइट करतोय कृष्णाजी फळसकर याचे बाबा. आपल्या शुभाशय आपण देऊयात बेस्ट बॅट्समन. धावा आहेत तब्बल 56. दोघ जण या रेसमध्ये होते. एकाच्या धावा 55 होत्या पण एकाच्या धावा 56 आहेत. कोणाला माहिती आहे? खऱ्या अर्थाने ज्या संघाचा आज दबदबा राहिला संघ आहे पांगळोली आणि फलंदाज आहे रवी. तब्बल 56 धावा पूर्ण स्पर्धेमध्ये जाणे कुठल्या आणि आजचा दबदबा मात्र त्या संघाच्या नावावरती राहिला तर रवी ठरला या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. घागरकोंड चषक 2024 पर्व पहिलं आणि या पर्व पहिल्या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन त्यानंतर दोघात आपण द्वितीय पारितोषिक देण्यासाठी मी इन्व्हाइट करतोय संतोषजी उतेकर, सहदेवजी पवार साहेबांना मी इन्व्हाइट करतोय. यायचे संतोषजी उतेकर आणि काल संघाचा दबदबा राहिला. काल संघाने वर्चस्व गाजवलं पण हार्ड लक द्वितीय क्रमांकावर त्यांना थांबावं लागलं. संघ आहे काळकाई क्रिकेट क्लब पार्लेवाडी या स्पर्धेतील रनर अप. सो आपण बघितली ट्रॉफी आम्हाला आल्या संचिता चांदे यांच्याकडनं आम्हाला ट्रॉफी आली आहे. काही कारणास्तव त्यांची आज इथं उपस्थिती आपल्याला बघायला मिळाली नाही म्हणून आपण संतोषजी उतेकर आणि सहदेवजी पवार साहेबांच्या शुभाशय देतोय. आपण द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक घागरकोंड चषक 2024 रनर अप संघ टाळा झाला पाहिजे एकदा पार्लेवाडी संघासाठी. त्यानंतर देवात आपण चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक जी ट्रॉफी आम्हाला आली आहे लक्ष्मणजी मोरे साहेबांकडनं आम्हाला ही ट्रॉफी आली. त्यांचा आम्ही सहर्ष आभार व्यक्त करतोय.
ते इथं उपस्थित नाही आहेत, मात्र ही जी मान्यवरांची उपस्थिती आम्हाला भासवते. त्यांच्याकडनं आम्हाला ही प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आली आहे, देण्यासाठी मी इन्व्हाइट करतोय सुरेशजी भोसले आणि राजारामजी भोसले. यायचं राजारामजी भोसले आणि सुरेशजी भोसले साहेबांना मी रिक्वेस्ट करतोय, आपण यायचंय. त्यानंतर अनिलजी भोसले आणि सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत दादा मोरे आणि सर्व पाहुणे मंडळी असतील. चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन ज्यांचा दबदबा आज राहिला, खऱ्या अर्थाने या स्पर्धेवरती आपलं नाव कोरलं, आजचा दिवस गाजवला. जय हनुमान क्रिकेट क्लब पांगलोली या स्पर्धेचा चॅम्पियन संघ. चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन पांगलोळी संघाला इथे प्रथम क्रमांकाची ट्रॉफी देऊन सन्मानित केलं जात आहे. जय जय शिवाजी. मालिकावीर त्यांनी सर्वांना उत्कंठा असते ते पारदर्शक अजून बाकी आहे. मालिकावीर जी ट्रॉफी आम्हाला आली आहे सौजन्य श्रीवंश गणेश पवार, ही चमचमती ट्रॉफी आपण बघू शकता आमच्या समोर. मालिकावीर कोणाला माहिती आहे कोण असेल मालिकावीर? एनी गेसेस? त्याच्या नावावरती काल पहिलं अर्धशतक राहिलं, वर्चस्व ज्याने गाजवला. द्वितीय क्रमांकावरती संघ जरूर राहिला, पण मालिकावीरच्या नावावरती आहे तब्बल 127 धावा आणि 5 विकेट. परफेक्ट ऑलराऊंडर पार्लेवाडी सुशांत ठरला या स्पर्धेचा मालिकावीर. मी गणेशजी पवार साहेबांना रिक्वेस्ट करतोय आपण यायचं. गणेशजी पवार साहेब सर्व मान्यवर असतील यायचं. आपण मी अध्यक्ष साहेबांना रिक्वेस्ट करतोय आपणही यायचं. सर्वांना शुभ असतं. आपण देऊयात सुशांतला मालिकावीर तब्बल 127 धावा 5 विकेट. मालिकावीर सुशांत डायला पुढे जोरदार एकदा पर्व पहिलं घागरकोंड सुंदरवाडी या पहिल्या पर्वातील मालिकावीर. आणि आपण सुशांतकडे जाऊया. सुशांत नक्कीच आम्ही सुशांत सोबत संवाद साधू. सुशांत यायचं. सुशांत लाजू नको, हरकत नाहीये. जरी पहिल्यांदा माईकवर असेल तर 2 शब्द नक्कीच तुला तुझ्याकडनं आम्हाला ऐकायला खूप चांगलं वाटेल. सुशांत काल खेळ खूप चांगला झाला, आज थोडा नाराज झाला, संघाला दुसऱ्या क्रमांकावरती थांबावं लागलं, काय कारण होतं? माझीच बॅटिंग झाली नाही. आमचे दादा खूप मेहनत घेतात आमच्या टीमसाठी, कारण की प्रत्येक प्लेअरला ते सोबत घेऊन येतात. प्रत्येक प्लेअरला मॅचच्या टुर्नामेंट आधी प्रत्येकाला फोन लावून स्वतः ॲडजस्ट करतात पोरांना. त्यांच्यामुळे आज आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहे. तर त्यांना मी थँक्यू बोलतो की त्यांनी आम्हाला प्रत्येक टायमाला सपोर्ट केला आणि असाच पुढे पण सपोर्ट करत राहा. आम्ही तुम्हाला अजून नंबर मारून देऊ. सुशांत थांबायचं 2 मिनिटं अजून थांबायचं. काल जसं आम्हाला सांगितलं सुनील शैलेशदांनी की तुमचा संघ पहिल्यांदाच कुठेतरी स्पर्धेमध्ये मेगा फायनलला पोहोचला. भले द्वितीय क्रमांकाचा मानकरी राहिला, चांगला खेळ झाला, आज थोडीशी निराशा झाली. सर्व संघाला मदत तुम्ही श्रेय कोणाला देणार आहे? विजेता पदकाबले तुम्ही कोणाला श्रेय देणार? ही मालिकावीर जी तुला आज मिळाली या सर्व गोष्टींना श्रेय कोणाला देणार? श्रेय पूर्ण टीमला आहे, कारण की टीमचा सपोर्ट होता. टीम चांगली खेळली म्हणून आम्ही इथपर्यंत पोहोचलो आणि खास करून शैलेश दादा यांचं थँक्यू सो मच सुशांत. अभिनंदन आणि पुढच्या स्पर्धेसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. त्यानंतर आपण सिद्धांत आपण यायचं आयकॉन प्लेअर एक सिद्धांत सोबत सुद्धा आपण संवाद साधणार आहोत.
ऑल महाराष्ट्र फायकॉन सिद्धांत आपल्यासोबत जोडला. परफेक्ट ऑलराऊंडर पांगलोळी संघाचा सिद्धांत. आज दिवस तुम्ही गाजवला, आजचा दिवस तुमचा होता. फलंदाजी कधी चांगली झाली कधी खराब झाली. एका मॅचला थोडेसे चाच पडले होते, पण हरकत नाहीये. मेगा पण मजल मारली, चॅम्पियन बनलं. आज सर्व चॅम्पियन पदकाचं श्रेय कोणाला असेल? माझं आमच्या टीमचं चॅम्पियनचं श्रेय पूर्ण टीमला जात आहे आणि शरद दादाला. आज त्यांच्यामुळे आमची टीम पूर्ण उभी आहे आणि 100% खेळले आज. आणि सर्वात चांगलं बोलेन की दादांचा तर सपोर्ट असतोच मला. अमित दादांचा असू दे, तुकाराम दादांचा असू द्या, अध्यक्षांचा असू द्या, राकेश सरांचा असू द्या, तसंच शरद निगोडसे पण आमच्या पूर्ण टीमच्या पाठी असतात. आणि त्यांचं 100% असतं की टीम आपली बांधली पाहिजे, तशीच राहिली पाहिजे. परत अंकुश दादा आहेत आमचे, त्यांची पण खूप सपोर्ट आहे आमच्या टीमला की टीम अशीच राहिली पाहिजे. त्याच्यानंतरला अजून साईडने अमित असतो. अमित दादा एक बोलत असतो की प्रॅक्टिस करा, जे काय असेल आम्ही करू, पण प्रॅक्टिसला तुम्ही राहा. आणि सर्वात चांगलं बोलेन की टुर्नामेंट खूप चांगली झाली. आणि टुर्नामेंटबद्दल बोलेन तर आयोजक फर्स्ट टाईम केलं असेल आणि ते खूप चांगलं पार पाडलं ते. आणि सर्वात मोठी गोष्ट की असोसिएशनची 5-5 ओव्हरच्या टुर्नामेंट झाल्या, खूप चांगली टुर्नामेंट झाली. थँक्यू सो मच सिद्धांत. होता सिद्धांत पांगलोळी संघाने त्याच्याकडनं आपण नक्कीच 2 शब्द ऐकले आणि स्पर्धा आपण एन्जॉय केली. घागरकोण चषक 2024 2 दिवसीय क्रिकेट टुर्नामेंट आपण आज एन्जॉय केली. स्पर्धा आज इथे संपन्न झाली. चॅम्पियन संघ आपलं अभिनंदन. द्वितीय क्रमांकावर आला पार्लेवाडी, या संघाला सुद्धा आम्ही अभिनंदन व्यक्त करतोय. आणि स्पर्धा इथेच संपन्न झाली असं. आणि नक्कीच मंडप डेकोरेटर आमचे घेसरगावचे, त्यांचे सुद्धा आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. आणि स्पर्धा इथे संपल्याचं जाहीर करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. छत्रपती शिवाजी महाराज की जय.